विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं जीवन सामान्य योगी मायबापांनो 1400 वर्ष हजारो वर्ष जीवन जगत असतील तर माझे ज्ञानोबाराय योग्यांचे राजे आहेत. योग्यांची माऊली विश्वमाऊली ज्ञानोबाराय. मग आजपर्यंत 800 वर्ष झाले आळंदीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबाराय आहे. मग आमच्यासारख्या हजारो तरुण व्यक्तींना, तरुण मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना ऊर्जा मिळण्याचं स्थान कुठं असेल तर आळंदीमध्ये माझी विश्वमाऊली ज्ञानोबारायांची सभा. आमच्यासारखे अनेक तरुण मायबापांनो या भौतिक युगामध्ये एवढे मनोरंजनाचे एवढे साधना असतील, त्या साधनामध्ये नर रममान होता त्या आळंदीच्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये अख्खं तारुण्य खर्च करून माऊलींची सेवा करतात, माऊलींची साधना करतात. काय ताकद आहे त्या आळंदीमध्ये. एकाच महिन्यामध्ये आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीला 20-20 लाख 25-25 लाख लोक पायी चालतात माझ्या माऊलींच्या नावाने. किती मोठं सामर्थ्य आहे. आणि हेच पाठीमागच्या 25-30 वर्षापूर्वी काही व्यक्तींनी याच्यावर घाला घातण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीची परीक्षा घेण्यासाठी आळंदीमध्ये नासाचे शास्त्रज्ञ आले. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यावेळेस मामासाहेब दांडेकर होते. मामांनी विनंती केली, आळंदीत कोणी अडवायला तयार नाही. मामांनी विनंती केली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना स्पर्श करू नका. समाधी जी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था एवढी व्यापक एवढी मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये, त्या संस्थेला 100, 120, 110 वर्ष होत आहेत बघा. तिथल्या शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही. जगातली पहिली शिक्षण संस्था आळंदीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि त्या संस्थेमधले हे जेवढं आमचं भांडवल, जेवढं मी बोलतोय, जेवढा अभ्यास आहे ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा प्रसाद आहे. एवढी क्रांती करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि याच संस्थेचे अध्यक्ष मामासाहेबांनी सांगितलं विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श करू नका. पण सत्ते पुढे कोणाचं चालत नाही. आणि त्या काळात भारतावर काँग्रेसचं राज्य होतं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आणि त्या वैज्ञानिकांनी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचा स्पर्श केला. मोठमोठ्या मशीन लावलेल्या आहेत तपासण्या. नेमकं एवढ्या साधकांना, एवढ्या वारकऱ्यांना, एवढ्या लोकांना इथून का ऊर्जा मिळते, काय आहे या ठिकाणी. दररोज हजारो लोक दर्शन घेतात. ज्या शास्त्रज्ञांनी फार मोठमोठाले शोध लावले, चंद्रावर शोध लावलेला आहे, विमानाचा शोध, लाईटचा शोध, सगळे एवढे मोठमोठाले विज्ञानाच्या कृपेने समाज जग पुढे गेलाय. ते वैज्ञानिक माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीला स्पर्श करतात, शोध लावण्याचा प्रयत्न केले. ते काय आहे, ज्या मशीनने मोठमोठाले शोध लागले त्या मशीन तिथं लावल्या, त्या क्षणाला संपूर्ण मशीन बंद पडल्या. आणि नासाच्या वैज्ञानिकांनी
विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले. ज्या मिशनने मोठमोठाले शोध लागले ते आमचं विज्ञान इथं काहीच चलत नाही, पाया पडले त्यावेळेस मीडिया नव्हती. मीडियाला न प्रतिक्रिया देता आळंदीच्या बाहेर ते वैज्ञानिक गेले आणि तिथून पुढे या महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत देशाचं सरकार असो, कोणत्याही शासनाची कोणाचीच ताप झाली नाही माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीची परीक्षा घ्यायची. अरे सोपा प्रश्न आहे. आज जे योग साधना अख्खं जग करते त्या योगाची ही प्रक्रिया आहे. जो योगी असतो तो फक्त वाऱ्यावर वायूवर जीवन जगतो, त्याला अन्न पाणी लागत नाही. मग माझे ज्ञानोबाराय योग्यांचे राजे आहेत, म्हणून ते योगी असल्यामुळे आज देखील समाजामध्ये आळंदीमध्ये आहे. काय शेवटचा क्षण आहे. वयाच्या 22व्या वर्षी माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये समाधी घेण्यासाठी बसत आहे. आणि समाधीसाठी जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आलेला आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी. निवृत्ती दादा आहेत, नामदेवराया, सगळे साधू संत आहेत तिथं मायबापांना. गोरोबा काका हे सावता महाराज चोखोबार आहेत. सोपान काका, चिमुकली 5 वर्षाची मुक्ताबाई, हे सगळे दृश्य बघतात. आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला जात आहेत तेव्हा एका हाताला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं धरले आणि एका हाताला माझ्या निवृत्ती दादानं धरले. आणि देव आणि गुरु हाताला धरून विश्वमाऊली ज्ञानोबाराला समाधीला बसत आहेत. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती याने माझे विश्वमाऊली ज्ञानोबारा. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर, हो निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर, देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, सातो प्राण विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या एका हाताला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं देवानं धरलेला आहे आणि माझ्या माऊलींचा दुसरा हात श्री गुरु निवृत्ती दादानं धरलेला आहे. किती माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं सौभाग्य आहे. शेवटच्या क्षणाला अंतकाळात जगाचा मालक देव उपस्थित आहेत आणि आपले गुरु निवृत्ती दादा देखील आहेत. आणि देवानं धरलेला आहे आणि श्री गुरु पुढे चाललेला आहेत विश्वमाऊली ज्ञानोबाराला समाधी देण्यासाठी. आणि चिमुकली 5-6 वर्षाची मुक्ताबाई पळत आली आणि ज्ञानदादाचे पाय धरलेले आहेत. दादा अहो या महाराष्ट्राची आई झालात, महाराष्ट्राची माऊली झालात तुम्ही, पण या चिमुकल्या मुक्ताईला सोडून चालले दादा. दादा लहानपणीच आपल्याला आई बाप सोडून गेले आणि आई बाप गेल्याचं दुःख मला काही जाणवलं नाही. माऊली माझे आई बाप तुम्ही झालात दादा.
आणि चिमुकली मुक्ताबाई सांगते, दादा तुम्ही मला सोडून चालले. दादा आता पाठीमाग कुठं कुणाकडे बघावं. दादा मला आई नाही, मला वडील नाही, आणि या सगळ्यांचं छत्र ज्ञानदादा तुम्ही घेतलं होतं. तुम्ही मला चिमुकल्या मुक्ताईला सोडून जात आहेत. धाय मोकळून चिमुकली मुक्ताबाई रडायला लागली आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे बघून सांगायला लागली, देवा अहो तुम्ही माझ्या ज्ञानदादाच्या हाताला धरलेला आहे आणि माझ्या माऊलीला समाधीला बसवत आहे. देवा भगवंताला विनंती करत आहे. शेजारी पाहिलं निवृत्ती दादाला. दादा अरे तू सांग ना माझ्या ज्ञानदादाला, माझ्या माऊलीला ज्ञानोबाऱ्यांना सांगणार आहे. दादा तुम्ही आमच्या 4 भावंडामध्ये मोठे आहेत ना निवृत्ती दादा, का दया येत नाही तुमच्या अंतकरणामध्ये. माझ्या लहान चिमुकल्या मुक्ताईला सोडून माझ्या माऊलींना समाधीला बसवत आहे तुम्ही. प्रत्येकाकडे हात जोडत आहे चिमुकली मुक्ताबाई. शेजारी संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेवराया होते. नामदेवरायांना त्या गोरोबा काकाला विनंती केली, माझ्या माऊलींना आवरा, माऊलींना थांबवा. पण मायबापांनो माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांनी महाराष्ट्रामध्ये या वारकरी संप्रदायात क्रांती केली. माझ्या माऊलींचं जीवन पूर्ण झालेलं आहे आणि आता माऊली थांबणार नाही. जगाच्या मालकाने विश्व माऊली ज्ञानोबारायांचा हात धरलाय, निवृत्ती दादाने हात धरलाय आणि मंदिरामध्ये राऊळामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि जिवंत माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायाला समाधीला बसवलेला आहे. आसनाभरी पुढे ज्ञानेश्वर ठेवी येली, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली. देवा निवृत्ती धैर्य दोन्ही माझ्या विश्व माऊली ज्ञानोबाराया माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ते ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. काय त्या आळंदीमध्ये वातावरण झालेलं असेल मायबापाने. ते नामदेवरायांना पाहिलं आणि नामदेवराय म्हणतात आमचा बाप हरवलाय, आमचा सूर्य मावळलाय. आता नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधी. एवढी पवित्र माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग आहे. जगातला अलौकिक संत जिवंत वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेणारे आज देखील समाजामध्ये तेवढ्याच ताकदीने आळंदीमध्ये माझे विश्व माऊली ज्ञानोबाराय. ऐका ज्ञानोबाराय काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. माऊली योगी होते आणि योगी हा हजारो वर्ष जीवन जगते, त्याला अन्न पाण्याची गरज नाही, वायू वाऱ्यावर जीवन जगते. आणि हीच योग साधना 5 वर्षाचे ध्रुव बाळ ध्रुवजी भगवंत प्राप्त करण्यासाठी करत आहे. कठोर योग केलं, साधना केली, रात्र दिवस भगवंताचं भजन केलं. मग लक्ष्मी माता म्हणते मालकाला, मालक अहो तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ अरण्यामध्ये तुमचं भजन करते,
का तुम्हाला दया येत नाही, का तुम्हाला कीव येत नाही? मालक तुम्ही जा आणि त्या ध्रुव बाळाला विश्वरूप दर्शन द्या, त्या ध्रुव बाळाची इच्छा पूर्ण करा. लक्ष्मी मातेने भगवान विष्णू परमात्म्याला सांगितलं. मग जगाचा मालक या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला भेटण्यासाठी ध्रुव अरण्यामध्ये वनामध्ये भगवान विष्णू परमात्मा चतुर्भुज रूप प्रकट केलंय. भगवान विष्णू परमात्म्यानं रूप धारण केलं आणि ध्रुव बाळाला आढळ पद देण्यासाठी, ध्रुव बाळाला आशीर्वाद देण्यासाठी, ध्रुव बाळाचा उद्धार करण्यासाठी वृंदावन बिहारी लाल की जय. नारायण भगवंताचं भजन करत करत नारद महर्षी आलेले आहेत ध्रुव बाळाला भेट देण्यासाठी. ध्रुव बाळाने प्रणाम केलाय नारदजींना. अरे नारदजी ध्रुव बाळाला विचारायला लागले, बाळा अरे या वनामध्ये या अरण्यामध्ये कशासाठी आलास? आणि या 5 वर्षाचा ध्रुव बाळ नारदजीला सांगतात, महाराज मला देव पाहिजे, जगाचा मालक भगवान परमात्मा मला प्राप्त करायचा आहे. मला देव पाहिजे, देवासाठी देव भेटण्यासाठी. आणि नारदजी सांगायला लागले, अरे ध्रुवा असं वनामध्ये अरण्यामध्ये इथे आल्याच्या नंतर कुठं देव प्राप्त होतो का? देव प्राप्त करायचा असेल तर देवाच्या अगोदर गुरु करावा लागतो. गुरु मग गुरु महाराज गुरु कोणाला म्हणतात? अरे ज्याला देवाचा पत्ता देव माहित आहे, देव कुठं आहे त्याला गुरु म्हणतात. मग महाराज तुम्हाला तर देवाचा पत्ता माहित आहे ना? तुम्ही म्हणता या वनामध्ये अरण्यामध्ये देव नसतो, देव काय अशाने मिळतो का? देवाचा पत्ता देव तुम्हाला माहित आहे ना, मग मला माझे गुरु तुम्ही व्हा आणि मला देवाचा मार्ग देवाचा पत्ता सांगा. ऐका, ही भावना, ही ताकद, ही शक्ती नारदजीने ध्रुव बाळामध्ये पाहिली. आणि या ध्रुव बाळाला नारदजी सारख्या संतांची संगती झाली. आणि आयुष्यामध्ये एकदा संत भेटले, एकदा संत सहवास झाला की माणसाचा उद्धार होतो. म्हणून अनेक साधू संत सांगतात, आयुष्यामध्ये संतांची संगती करा. गुरुजी हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई. के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी.
अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी अच्छी बनी तेरी अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. पवित्र पावन 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला नारदजी सारख्या संतांची संगती झाली मायबापानं. आणि एकदा आयुष्य संत सहवासामध्ये गेलं की मग तो कोणी असो त्याचा उद्धार होतो. म्हणून ज्या दिवशी संत भेटले तो दिवस धन्य म्हटलेला आहे. ज्या काळामध्ये संत भेटले तो त्या काळाला धन्यता दिलेली आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. एवढा अधिकार या संतांचा आहे. आणि ध्रुव बाळाला नारदजी मार्ग दाखवताय तेवढी भावना श्रद्धा पाहिली. आणि नारदजीने ध्रुव बाळाला आपल्या पदरामध्ये घेतलंय. ध्रुवा, अरे एवढी निकट भगवंतावर श्रद्धा, तुला जगाचा मालक देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नारदा तुला देव भेटेल. मग नारदजी सांगतात ध्रुवा तुला भगवंत प्राप्त होईल. आणि 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला नारदजी 12 अक्षरे मंत्र देतात. नारदजी सांगतात बाळा या 12 अक्षर मंत्राचा तू भजन कर, नाम चिंतन कर, साधना कर. हे नाम घे, ओम नमो भगवते वासुदेवाय. रात्र दिवस या मंत्राचा जप कर. सगळ्यांनी हात वर करायचे आहे. जे नारदजीने मंत्र दिलेला आहे आणि या मंत्राचाच ध्रुव बाळ कसं भजन करतायत बघा. आता मायबापानं ध्रुवजी खाली बसा, खाली बस बाळा. ध्रुव बाळा खाली बसा. आणि नारदजीने 12 अक्षरी नावाचा मंत्र दिला. आणि हेच मंत्र ध्रुव बाळ रात्र दिवस भगवंताचं भजन करायला लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमः श्री कृष्णाय. वासुदेवाय प्रभु श्री कृष्णाय. वासुदेवाय नमः श्री कृष्णाय. वासुदेवाय नमः श्री कृष्णाय. भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वयाच्या 5 वर्षात अवघ्या लहान 5 वर्षाच्या बाळाने या ध्रुव बाळाने भगवंताची देवाची प्राप्ती केलेली आहे. हाच तो मंत्र आहे. रात्र दिवस जगाच्या मालकाच्या भगवान परमात्म्याचं नाम साधना ध्रुव बाळ करत आहे.
5 वर्षाचे ध्रुव बाळ रात्र दिवस भगवंताचं भजन करायला लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि ऐका, एवढी कठोर तपश्चर्या केलेली आहे, एवढी कठोर साधना केलेली आहे. सुरुवातीला त्या अरण्यामध्ये वनामध्ये थोडे अल्पहार घ्यायचे, म्हणजे फळं खाऊन साधना केली. नंतर नंतर एवढी साधना केली, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. जी योग नावाची प्रक्रिया आहे, देव प्राप्त करण्यासाठी 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं योग साधना केली. आणि या जगातला कोणताही योगी असू द्या, तो योगी झाला की अन्न पाण्यावरती विजय मिळवतो. जो योगी असतो त्याला जिवंत जगण्यासाठी अन्न लागत नाही, पाणी लागत नाही. योगी कशावर जीवन जगतो? फक्त वाऱ्यावर, वायूवर जीवन जगतो. अनेक आजपर्यंत तुमच्याकडे असे मोबाईल आहेत सगळ्यांकडे. या मोबाईलवर गुगल नावाचा प्रकार आहे. त्या गुगलला आज हिमालयामधले योगी बघा तुम्ही, 500, 600, 700, 800 वर्ष झालेले योगी आज सुद्धा हिमालयामध्ये आहेत. तुमच्या मोबाईल मध्ये दिसतील. हो. जो योगी असतो त्याला अन्न लागत नाही, पाणी लागत नाही. एकतर बाबा 1400 वर्ष जीवन जगले चांगदेव महाराज. का? योग करायचे. आणि जो योगी असतो त्याला अन्न पाणी लागत नाही. आणि या सगळ्यात मोठी योग्यांच्या यादीमध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं नाव आहे. या महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये एक वाद पेटला होता. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं संजीवन समाधी का ज्ञानोबाराय मृत्यू, आणि तुकोबारायांचा देखील वैकुंठ गमन का तुकोबारायची आत्महत्या, हे वाद पेटला होता. मग अनेक जाणकार लोकांनी प्रश्न केले. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या समाधीला आज 800 वर्ष पूर्ण होऊन गेले. मग 800 वर्ष झाले तरी विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीमध्ये आहेत का? मागलच्या वैज्ञानिकांना प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि. तोयने नाम कुठासी, तोयने नाम कुठासी, तोयने नाम कुठासी, तोयने नाम कुठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि आजा, मेरा पाप राशि. तोहिने नावे कुठासी, तोहिने नावे कुठासी, तोहिने नावे कुठासी, तोहिने नावे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे
जगाच्या मालकाचं भगवान परमात्म्याच्या नामामध्ये नाम साधनेत एवढी ताकद आहे. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितला सांगतात, राजा या भगवंताचं भजन केलं, भगवंताचं चिंतन केलं की मग भक्ती होते, देव प्राप्त होते. अनेक कथा सांगितल्या ते भक्ती मार्ग, भक्ती कळावी. कारण या जगामध्ये देव प्राप्त करायचा असेल, भगवंत प्राप्त करायचा असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. हो, मग भक्ती कशाने होते? अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्तेन मित्र कृपयाच पुत्र, ज्ञानेन मोक्षम वश पाणेन. जसं ज्ञानाने मोक्ष प्राप्त होते तसंच हे भक्ती तत्व पूर्ण करायचं असेल अंतकरणामध्ये भाव पाहिजे. हे भक्ती शास्त्र शुकाचार्य महाराज नारदांना सांगतात, शुकाचार्य महाराज राजा परीक्षितींना सांगतात. कारण या जगामध्ये भक्तीशिवाय देव प्राप्त होत नाही. माय बाप, नारदजीचा एक ग्रंथ आहे भक्ती नारद सूत्र. ज्ञान, वैराग्य, योग हे अनेक साधना आहेत, पण आयुष्य खर्च करावं लागतं या गोष्टीसाठी. तरी पण देव प्राप्त होईल याची गॅरंटी नाही, भरोसा नाही. पण भक्ती केली आपल्या संसारामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या घरामध्ये, गावामध्ये राहून या भक्तीच्या जीवावर देव प्राप्त करत आहेत. अनेक साधू संतांची, संत श्रेष्ठ सावता महाराज आहेत. सावता महाराजांनी पंढरपूरच्या शेजारीच जवळच आरण नावाचं क्षेत्र आहे, त्या आरण गावामध्ये सावता महाराजांचा जन्म. आणि सावता महाराज पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे आयुष्यात एकदाही गेले नाही, पांडुरंगाला भेटायला गेले नाही. आपल्या गावामध्ये घरी आपला शेती व्यवसाय, शेती करत करत पांडुरंगाची भक्ती केली. पंढरीचा पांडुरंग परमात्मा आरण गावामध्ये सावता महाराजांना भेटायला आला. एवढी भक्ती श्रेष्ठ आहे. अनेक साधू संतांनी भक्ती केली. मग भगवंताची भक्ती कशी करावी त्याच्यात एक अंतिम एका साधूची, एका भक्ताचं चरित्र सांगतात. त्या भक्ताचं नाव आहे भक्त ध्रुव बाळ. वयाच्या कमी दिवसामध्ये 5व्या वर्षामध्ये भगवंताची प्राप्ती करणारे ध्रुव बाळ आहे. ध्रुव बाळांचा जन्म उत्तानपाद नावाचा राजा आहे. त्या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 धर्मपत्नी आहेत, एक सुनीती आणि एक सुरुची. सुनीती माता, तिच्या नावामध्येच बघा किती अधिकार आहे. जी नीतीनं चालणारी ती सुनीती आहे, आणि जिच्यामध्ये रुची आहे ती सुरुची आहे. उपनिषदामध्ये याच गोष्टीला श्रेय म्हणलेलं आहे, एका गोष्टीला प्रिय म्हणलेलं आहे. श्रेय म्हणजे श्रेष्ठ आहे, जे सज्जन लोक असतात ते त्या भावनेने सांगतात, आणि जे अति चाप्टर असतात, आपल्याला मान मिळावा म्हणून पुढं पुढं करतात, त्यांना प्रिय म्हटलेलं आहे. मग ही सदाचारानं घरामध्ये सज्जन राहणारी सुनीती माता आहे. शांत घराचं मंदिर बनवणारी सुनीती माता. ही रामायणामध्ये हीच माता कौशल्या माता दिसते. आणि सुरुची मध्ये कैकेयी आहे. आपलं कौशल्य घरातल्या सगळ्यांच्या पुढं पुढं करणं आणि सगळ्यांना घात करणं, आपल्या मालकाला घात करणारी सुरुची आहे. आणि राजाचं चांगलं करण्यासाठी सुनीती माता जीवन जगते. परंतु मनुष्याला नीती आवडत नाही, मनुष्याला रुची आवडते. म्हणून त्या उत्तानपाद राजाला देखील सुनीती माता आवडत नाही, सुरुची माता आवडते, सुरुची. मग सुनीतीकडलं राणीपदी सुरुचीकडे गेलेला आहे. आणि एका दिवशी सुनीती मातेचा मुलगा ध्रुव बाळ खेळत खेळत राजाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे, राजसिंहासनावर. राजसिंहासनावर बसल्यावर हे पाहिलं त्या सुरुचीने, आणि मांडीवर बसलेल्या ध्रुवाला हाताला धरून वडलेला आहे. ध्रुवा, अरे या राजगादीवर, या राजाच्या मांडीवर, तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. या गादीवर बसायचं असेल तुला माझ्या पोटी जन्माला यावं लागला असता. माझ्या पोटी जन्माला आला असता
तर या गादीवर बसला. मग या गादीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घे. हे दुःख झालं, अपमान केला आणि बापाला देखील बाप काही बोलू शकला नाही. वाईट वाटलं त्याला. पण राणी समोर, हिच्या समोर काही चाललं नाही. रडत रडत सुनीती मातेकडे आला. आईला वृत्तांत सांगितला. माते, माझा अपमान की झालेला आहे. बापाच्या मांडीहून राज गादीहून खाली मला उतरल्यानं सांगितलं, मातेनं तुला बसायचा, या राज गादीवर बसायचं असेल, वडिलाच्या सिंहासनावर बसायचं असेल, ध्रुवा तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आई, हे जन्म काय, सगळं तत्वज्ञान, सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत. आणि या राज गादीवर मला बसता येणार नाही का ग? आई म्हणली, अरे बाळा, या राज गादीवर, या गादीवर बसण्यासाठी का प्रयत्न करतोस? कारण कधी या राज्यावर आक्रमण होईल, कधी शेजारचा राज्य काबीज करेल, काही सांगता येत नाही. नाशिवंत गादी आहे. आणि ज्या बापाच्या मांडीवर बसायचा प्रयत्न केला, ती मांडी देखील लई दिवस राहणार आहे का ध्रुवा? अरे तुला बसायचं असेल असं पद बघ, त्या आडळ पदावर बस. जगाच्या मालकाच्या भगवंताच्या चरणावर, भगवंताच्या मांडीवर बस. आईनं उपदेश केला. आई, हा देव, हा भगवान परमात्मा कुठं असतो? मग आईनं सांगितलं, बाळा, देव प्राप्त करायचा असेल, देवाला भेटायचं असेल तर माणसाला साधू संत सांगतात वनामध्ये जावं लागते. आणि मग या ध्रुव बाळाने घराचा, दाराचा, आई वडिलांचा त्याग केला. देवाची प्राप्ती करण्यासाठी ध्रुव बाळ वनामध्ये जायला निघाले. पवित्र 5 वर्षाची वय आहे ध्रुव बाळाच. भगवंत मला मिळावा, देव प्राप्त व्हावा म्हणून राज्याचा, गावाचा त्याग केला आणि ध्रुव बाळ वनामध्ये चालले. माझा देव, माझा भगवान परमात्मा कुठे आहे? त्याची साधना भगवंत प्राप्त करण्यासाठी ध्रुव बाळ भेटावे, ध्रुव बाळ भेटावे, भगवंत भेटला पाहिजे, याच्यासाठी ध्रुव बाळाची साधना आहे. अरण्यामध्ये, वनामध्ये, या झाडाच्या पाठीमाग, त्या झाडाच्या पाठीमाग भगवान परमात्मा देव बघायला लागले. देव कशाचा भेटते? हात जोडून विनंती करतायत, भगवंता प्रभू मला भेट द्या. देवाची आराधना करायला लागले. मग देवाची प्राप्ती नाही. मग देव या ध्रुवाला भेटावा याच्यासाठी सगळ्यात मोठे संत नारदजी या ध्रुव बाळाला भेटण्यासाठी नारदजी येत आहेत. कारण या जगामध्ये फक्त मायबापांनो आपली दया येणारे, जीवावर उपकार करणारे फक्त समाजामध्ये संत आहेत. या आयुष्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी, चांगली गोष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ते चांगलं काम करून घेण्याचं जबाबदारी हे भगवंतावर, देवावर आहे. आणि ध्रुव बाळ जगाच्या मालकाला, भगवंताला भेटण्यासाठी, देव प्राप्त होण्यासाठी वनामध्ये, अरण्यामध्ये आलेला आहे. देवाचा पत्ता माहित नाही, देवाचा ठाव ठिकाणा माहित नाही या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला. पण या ध्रुव बाळाची कीव मायबापांनो नारदजीला येते. आणि नारदजी भगवंताचं भजन करत करत नारायण नारायण म्हणत म्हणत ध्रुव बाळाकडे आलेला आहे. नारायण 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 आणि त्या नादामध्ये आजारी पडलेलं घोडं उठलं आणि त्या रिंगणामध्ये त्या वारकऱ्यांसोबत पावली खेळायला लागलं. आणि त्या घोड्याने
पंढरपूरची पांडुरंग परमात्म्याची वारी केली आणि पूर्ण पंढरपूरची आषाढी वारी झाली आणि ज्या ठिकाणी माझ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांची पालखी राहते पंढरपूरला, त्याच शेजारी भगवान गडाचा भगवान बाबांचं संस्थान, भगवान बाबांचं मठ आहे। पूर्ण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची वारी केली आणि मग त्या पंढरपूरला मठामध्ये तिथं पंढरपूरमध्ये प्राण सोडला भगवान बाबांच्या पुढ्यात। हे असे पशु पक्षी आहेत। एवढी साधना, एवढी ताकद मायबापांनो फक्त भाव पाहिजे, देव प्राप्त करता येतो। आणि हा गजेंद्र नावाचा हत्ती शेवटच्या क्षणाला भगवंताला शरण गेला, तर या गजेंद्राला देवाची प्राप्ती झाली। स्वतंत्र एका सरोवरामध्ये क्रीडा खेळत होते आणि क्रीडा करता करता मगरीने पाय धरला गजेंद्र नावाच्या हत्तीचा। याच्याकडे बलाढ्य सामर्थ्य आहे, शक्ती आहे हत्तीकडे, पण त्या जिथं गेले त्या मगरीचं राज्य आहे। आणि एखाद्या गल्लीतले गावातले कुत्रे सुद्धा तिथं राजासारखा रुबाब दाखवतात। गावात एखादा मोठा हत्ती आला, हत्तीकडे बघून कुत्रे भुकतात का? बलाढ्य हत्ती आहे, पण त्या कुत्र्याला वाटते माझ्या गावात माझ्या गल्लीमध्ये आले म्हणून कुत्र भुकते। तीच गोष्ट आहे, याचं सामर्थ्य मोठं आहे हत्तीचं, पण ते मगरीचं गाव आहे, मगरीचं राज्य आहे, मगरीने पाय धरलेला आहे। कितीतरी दिवस या गजेंद्राचं आणि त्या नरकाचं मगरीचं युद्ध चाललेलं आहे। आणि युद्ध करत असताना या गजेंद्राचे सगळे हत्तीनी असतील लेकरं बाळ सगळे मदत करायला लागले आणि शेवटच्या क्षणात दुःखामध्ये याला एकट्याला सोडतात आणि सगळे त्याचा परिवार, सगळे मित्र निघून जातात। मनुष्याचं जीवन देखील हेच आहे मायबापांनो, जोपर्यंत काळ आपला चांगला आहे तोपर्यंत समाज, गाव सगळे आपल्याला मान्यता देतात। काळ बदलला, आपण दुःखामध्ये असले की जवळचे देखील आपल्याला विसरतात। एवढा विचित्र, सगळे धन दौलत संपत्ती पैसा असू द्या, लांबचे लोक आपल्याला म्हणतात हा आमच्या जवळचाच आहे। सगळे पैशाचे काय आहेत भाई रे, सब पैसे भाई, भाई रे सब पैसे भाई, ओ भाई रे सब पैसे भाई, भाई रे सब सलाम करे, तब तक लोग सलाम करे, तब तक लोग सलाम करे। जब जब अपने फलों में फिराए तब तक लोग सलाम करे, तब तक लोग सलाम करे, तब तक लोग सलाम करे। पैसा निकले गया तो, और पैसा निकले गया तो कोई भाई रे सब पैसे भाई सब पैसे भाई रे सब पैसे भाई रे सब पैसे सब
तर टाळ्या वाजवा गुरुजीसाठी. समाजातले सगळे असू द्यात, आपले नातेवाईक असू द्या, मित्र असू द्या, सगळे पैशाचे. आणि हे तुम्हाला बघायचं असेल, बघा, बहिणीला कळावं आपल्या भावाच्या वावरातून समृद्धी महामार्ग गेला. आता एक नवीन मार्ग यायलाय बघा आपल्या इकडे. सगळ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन होणार त्या मार्गात. हा शक्तीपीठ ते आपल्या जिल्ह्यातून येणार आहे बघा. आपल्या सगळ्या तिन्ही तालुके चाललेत आपल्या जिल्ह्यातले. त्याच्यात गिरगाव जवळून चाललंय काय ते शक्तीपीठ का असो, समृद्धी महामार्ग रोड गेला कळाला, आणि त्या रोडाचे 5 कोटी आपल्या भावाला भेटले हे कळाल्या बरोबर. मग बहिणी ती बघा, मला काय 25,000 रुपये देऊन लग्न केलंय, हुंडा दिला नाही, काहीच दिलं नाही का, आणि 5 कोटी रुपये आले आहेत, माझा अर्धा हिस्सा याच्यावर. मग कोर्टामध्ये बहीण जाते. सगळे कोण आहे, सब पैसे के भाई. मग शेवटच्या दुःखाला, आपण कर्म चांगलं केलं असेल तर राजा आपल्याला फळ चांगलं भेटते. आणि आयुष्यामध्ये पाप केले, वाईट काम झालं की मग आपल्याला दुःखाशिवाय पर्याय नाही. गजेंद्र नावाचा हत्ती एकटा दुःखाला सामोर गेलाय. सगळे घरातले परिवारातले सोडून गेलाय. आणि हीच गोष्ट आहे माय बापाला. वृद्ध म्हातारपण आलं की म्हातारपणामध्ये मग दुःख कळते या आयुष्याचं, जीवनाचं. आणि वृद्ध म्हातारपण हे सगळ्यांना येणार आहे. त्याच्यात पुरुष असो का माता मावल्या असो, सगळ्यांना म्हातारपण येणार आहे. काय दुःख असते त्या बाजूवर. वृद्ध माणूस पडलेला असते, हात चलत नाही, पाय चलत नाही, बोलता येत नाही, जेवण करता येत नाही. किती दुःखाने ती अवस्था माझे विश्वमाऊली ज्ञानोबा बघतात आणि उपदेश करतात. राजा, आईसी दशा येईल पुढे, तव मन होईल वेडे, तय चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. ती शेवटला दुःख येणार आहे ना, मग त्या दुःखामध्ये आपल्याला चांगलं भगवंताचं भजन करता यावं, आनंदात प्राण सोडता यावा, त्याच्यासाठी आत्मज्ञान कमवावं लागते. शेवटच्या क्षणात भगवंताचं भजन व्हावं, याच्यासाठी आयुष्यभर भजन करावं लागते, आयुष्यभर देवदेव करावं लागते. मग ते दुःख शेवटला येत नाही. आणि हे गजेंद्राची अवस्था. त्या अवस्थेमध्ये एकटा दुःखाला समोर गेलेला आहे. आणि ते मगर ऐकायला तयार नाही. शेवटला घरचे परिवार सगळा सोडून गेलेत आणि एक प्रेमाने भावनेने त्या सरोवरातलं फूल घेतलं आणि भगवंताला समर्पित केलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मद भक्त्या प्रेष्ठती या न्यायाने. एक फक्त फूल गजेंद्र नावाच्या हत्तीने भगवंताला समर्पित केलं. जगाचा मालक भगवान परमात्मा त्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी तिथे आले आणि त्या नरकापासून मुक्त केलाय. आणि गजेंद्राला घेऊन भगवान परमात्मा जात असताना ती मगर देखील लय हुशार होत. त्या मगरनं सांगितलं, भगवंता, अहो तुम्ही किती स्वार्थी आहेत म्हणले. यानं तुमची भक्ती केली, यानं तुम्हाला फूल समर्पित केलं, याचा उद्धार करायला लागले, मग मी देखील भक्ती केलेली आहे. भगवंत म्हणले, काय भक्ती केली? तू तर माझ्या भक्ताला त्रास दिलाय. म्हणले, काय नाही, तुमच्या भक्तांचं, तुमच्या संतांची पाद्य सेवा केली, पाय धरले. म्हणले, मी गजेंद्राचे पाय धरले होते. आणि जर माझा उद्धार तुम्ही नाही केला, त्या जगामध्ये दौंडी पेटवून सांगेल, या संतांच्या भक्तांच्या नादी लागू नका, संतांची सेवा केल्याने काहीच मिळत नाही. मग भगवान परमात्माला त्या मगरचा देखील उद्धार करावा लागला. ही पावन पवित्र कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितजींना सांगतात. राजा, देवाची प्राप्ती करण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी कशाची आट नाही, कशाचीही मर्यादा नाही. सदाचारी असो का पापी असो, मग सज्जन माणसाला देव प्राप्त करता येते आणि पापीही माणसाला देव प्राप्त करता येते. मग या ही दोन्ही तत्व ज्या कथेमध्ये आढळतात,
त्या अजामेळ ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे. अगोदर सज्जन, वेद शास्त्र सगळा ज्ञान असणारा अजामेळ ब्राह्मण भगवंताची भक्ती करत होता. पण कधी चांगले चांगले माणसं एखाद्या बार काळ बदलला की कधी बिघडतील हे सांगता येत नाही. गंमत अशी आहे, वाईट माणूस शेषराव मामा, वाईट माणूस जर शेवटला चांगला झाला ते मरेपर्यंत चांगला राहते. वाईट माणूस आयुष्यभर पाप केलं, काही करू द्या त्यानं, हो किती पॅक मारू द्या, किती माल घेऊ द्या. देवीदास मामा, किती मजा करू द्या त्याने, किती बिघडू द्या बर का. आणि ते माणूस एकदा सुधरला, एकदा चांगला झाला की मग मरेपर्यंत बिघडत नाही. आणि एकदा जर सज्जन माणूस, चांगला माणूस जर एकदा बिघडला की मग मरेपर्यंत चांगला होत नाही. चांगला माणसाचा पाय घसरला की मग बस विषय संपला, त्याच्या चांगल्या जीवनाचा नरक होते. एवढं वाईट विचित्र जीवन आहे. आणि मग हे सदाचारी वेद शास्त्र संपन्न ब्राह्मण ह्याला एका वेश्येची संगती झाली. आणि वेश्येच्या सहवासामध्ये वेद शास्त्र भगवंताचं भजन करणारा अजामेळ ब्राह्मण आता वाईट प्रवृत्तीनं जीवन जगायला लागला. लग्न केलं वेश्येसोबत, मग प्रपंच लग्न केलं की पैसा लागते, पैसा कुठून चोऱ्या करायला लागला, मद्यप्राशन करायला लागला. वाईट विचित्र टोकाला जीवन गेलंय. आणि गावामध्ये 4-2 साधू आले आणि संत आल्याच्यानंतर विचारायला लागले, महाराज गावामध्ये आम्हाला 1-2 दिवस थांबायचंय, आमची व्यवस्था कुठं होईल, एखाद्या सज्जनाचं घर सांगा. आता गावात काही विचित्र माणसं असतात. त्यानं सांगितलं आमच्या गावामध्ये एकच सज्जन आहे म्हणले, त्याचं नाव आहे अजामेळ ब्राह्मण. विचित्र माणसं भेटतात. चांगल्या भावनेनं आपण गावामध्ये गेला असते ना, आपली टिंगल करतात लोक. या साधूला अपमान केला. काही काही विचित्र माणसं भेटतात. आम्ही देखील आता कथे कीर्तनाला जातो. एखाद्या गावात गेलं की बाबा एवढे विचित्र पोरं भेटतात. एका गावात गेलो, गाडीतून उतरता उतरता एक जणानं माझ्याकडे पाहिलं. महाराज पाहिल्याबरोबर खिशातून तंबाखू काढला. गुरुजी तंबाखू काढून माझ्याकडे बघू बघू तंबाखू चोळला. त्याला म्हणलं अरे मी महाराज आहे, कीर्तनकार आहे, कथा करते. म्हणला जा बाबा. मी म्हणलो माझ्या देखत तंबाखू. ते म्हणला मी माझ्या बापाला भीत नाही, तू कोण. तेवढ्यात त्याचा बाप समोर आला. बाप समोर आला की हातामध्ये तंबाखू होता. त्यानं बापाला पाहिलं, तंबाखू अशा मूठ लपवली. त्याला म्हणलो आत्ताच म्हणला मी माझ्या बापाला भीत नाही, तो बाप समोर आला की तंबाखू लपवला. ते म्हणला महाराज ते एवढा नालायक काय, याच्यातला अर्धा घेतो म्हणून लपवला. हे असे विचित्र पोरं भेटतात. मग त्या 4 साधूंचा, संतांचा अपमान केला. पवित्र भावनेने भगवंताचं नाम चिंतन परमार्थाचा पताका घेऊन साधू आले. अरे आमची व्यवस्था होईल का. होती व्यवस्था म्हणले. माहीत याला पापी अजामेळ आहे, त्याचं आचरण बिघडले. माझा देव कुठं नाही ते सांगा, सगळीकडे देव आहे. देव सगळीकडे आहे. मला हा खांब आहे, या खांबामध्ये देव आहे का. हो म्हणले या खांबामध्ये देव आहे. खांबामध्ये देव म्हटलं की हा पापी राक्षस उठलेला आहे सिंहासनावरून आणि त्या खांबावर लात मारली. खांबावर लात मारली दुर्गाला, खांबावर लात मारली दुर्गाला, खांबावर लात मारली दुर्जने, खांबावर मारली दुर्जने, खांबावर लात मारली दुर्जने, खांबावर
पाप्याने खांबावर लात मारल्याबरोबर तिच्यातून भगवान नरशिव भगवंताचा अवतार प्रकट झालाय. त्या पाप्याला वरदान होतं, त्याला मनुष्याच्या हाताने मरण नाही, देवाच्या हाताने मरण नाही, पशुच्या हाताने मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, वर मरण नाही, खाली अनेक या सगळ्या अटी मान्य करून जगाच्या मालकाने आगळा वेगळा नरशिव भगवंताचा अवतार धारण केला. आणि बरोबर दरवाजामध्ये, एकतर घराच्या आत नाही, घराच्या बाहेर नाही, दरवाजामध्ये बरोबर त्याला अनेक वरदान होतं. त्याला शस्त्र काय करणार नाही, अस्त्र काय करणार नाही. तर जगाच्या मालकाने भगवान परमात्माने नरशिव भगवंताने आपल्या नखाने त्या पापी हिरण्यकशिपूचा वध केलेला आहे. त्या पाप्याला मारलं आणि आपला लहान बालक भक्त प्रल्हादजीला घेऊन भगवान परमात्मा सिंहासनावर बसलेले आहेत. भक्त प्रल्हादजीचा राज्याभिषेक भगवंताने केला. जगाचा मालक भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी, भक्ताच्या संकटासाठी धावून येणारा देव आहे. अशी जर भक्ती केली राजा, भक्त प्रल्हादासारखी, ध्रुव बाळासारखी, उपमन्यू सारखी, गजेंद्र नावाच्या हत्ती सारखी या भक्तांसारखी भक्ती केली तर जगाचा मालक देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता राजा परीक्षित महाराजांनी प्रश्न केला शुकाचार्यजींना, गुरुदेव भगवंताची भक्ती कशी करावी हे भक्ती शास्त्र मला कळालेलं आहे. भक्ती कशी करावी भक्ती शास्त्र कळालं. आता भगवंताची भक्ती करत आहे ते, पण कोणत्या देवाची, कोणत्या भगवंताची भक्ती करायची हे मला भगवंत सांग. मग शुकाचार्य महाराज राजा परीक्षितला आता भगवंताची कथा सांगत आहेत. भगवंताच्या 10 अवताराची कथा सांगितली. भगवंताचे जे 10 अवतार आहेत ती कथा शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षितीला, आता ही भगवंताची कथा मी तुला उद्या सांगतो. उद्या ठीक संकल्पित वेळेमध्ये भगवंताच्या 10 अवताराची कथा आपल्याला बघायची आहे. त्याच्यात जगातला आदर्श भगवंताचा अवतार, संसारामध्ये प्रपंच कसा करावा, संसार कसा करावा, समाजामध्ये कसं वागावं, सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारे, भावाने भावासोबत कसं वागलं पाहिजे, मुलाने बापासोबत कसं वागलं पाहिजे, बापानं मुलासोबत कसं वागलं पाहिजे, घरामध्ये जावं जावं सोबत कसं वागलं पाहिजे, सुनन सासू सोबत, सासून सुन सोबत कसं वागलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारी से रामकथा उद्या आपल्याला रामचरित्र श्रवण करायचे आहे. आणि शेवटला जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैयाचा उद्या आपल्याला जन्म उत्सव साजरा करायचा आहे. साक्षात या गिरगाव नगरीमध्ये आनंद कंद लाल कन्हैया यशोदा नंदन भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया उद्या जन्माला येणार आहे. अगदी थाटामाटात ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव 19 तारखेला साजरा करतो, त्याच पद्धतीनं उद्या आपल्याला भगवान श्री कन्हैयाचा जन्मोत्सव साजरा करायचा. मग उद्या येताना सगळ्यांनी माता माऊल्यांनी आणि पुरुष मंडळींनी सगळ्यांनी पिवळ्या साड्या घालून यायच्या. नाही नाही, तुम्ही धोत्र घालून या. ते होतंय आता कधी म्हणजे वयामानानं होतंय. त्या सगळ्या माता माऊल्यांनी मस्त पिवळ्या साड्या नेसायच्या आणि तुम्ही सगळ्यांना मस्त टकाटक दाढी गिडी करून या. अगदी थाटामाटात भगवान श्री कन्हैया कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. उद्या येता वेळेस सुंट वडा घेऊन या बर का. अगदी थाटात कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आजच्या कथेला इथंच पूर्णविराम. उपस्थित व्यासपीठावर आदरणीय आमचे गुरुजी माऊली महाराज, अक्षय दादा, परमेश्वर महाराज या सगळ्यांना धन्यवाद. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी आजच्या
चौथ्या दिवसाचं वाक्पुष्प समर्पित करतो आणि इथंच सेवेला पूर्णविराम. उपस्थित सर्व आजच्या पंक्तीचे अन्नदाते यजमान महाआरतीसाठी व्यासपीठाकडे येतील. एक क्षण फक्त थोडंसं भजन होईल. भजन झालं की महाआरती भागवत ग्रंथाची. लेते जाना लेते जाना लेते लेते जाना रे लेते जाना लेते जाना लेते लेते जाना रे लेते जाना रे लेते जाना रे लेते जाना रे राधा नाम थोड़ा थोड़ा लेते जाना राधा नाम थोड़ा थोड़ा लेते जाना रे राधा नाम थोड़ा थोड़ा लेते जाना रे राधा नाम थोड़ा थोड़ा लेते जाना लेते जाना लेते लेते जाना रे लेते जाना लेते जाना लेते लेते जाना रे लेते जाना लेते जाना लेते जाना कृष्ण नाम थोड़ा 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 लेते जाना राधा नाम थोड़ा 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 लेते जाना 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 राधा नाम थोड़ा लेते जाना जाना रे राधा नाम थोड़ा लेके जाना रे लेके जाना रे लेके जाना राधा नाम थोड़ा 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 लेके जाना रे राधा नाम थोड़ा थोड़ा लेके जाना रे राधा नाम थोड़ा थोड़ा लेके जाना रे राधा नाम सांगवता येते आणि 1.5 तासाची कथा 5 मिनिटांमध्ये सांगता येते. तर बरोबर बघा कशी कथा सांगतो तुम्हाला. पण सुट्टी नाही भक्त प्रल्हादजी ऐकल्याशिवाय. राजा, अरे देव प्राप्त करण्यासाठी वयाची मर्यादा नाही, गोर गरिबीची कुळाची मर्यादा नाही. अरे त्या पापी राक्षसाच्या कुळामध्ये, दैत्याच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादजी जन्माला आले, त्यांनी देवाची प्राप्ती केली. किती गोड प्रसंग आहे बघा. रात्रंदिवस पाप करणारा हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष 2 राक्षस आहेत.
हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हादजी आराधना करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी, भोले बाबाची भक्ती करण्यासाठी पापी हिरण्यकशिपू बाहेर गेलाय राजाच्या. आणि कयादू माता घरी आहे आणि ही बातमी कळाली. हिरण्यकशिपू राज्यामध्ये नाही आणि कयादूच्या पोटी या पापी राक्षसाचा वंश वाढत आहे. म्हणून देवांचा राजा इंद्राने कयादू मातेला स्वर्गामध्ये आणण्याचा निर्णय घेतला. का तर या पापी हिरण्यकशिपू एवढा त्रास द्यायलाय, तर याचा मुलगा देवांना त्रास देणारा किती विचित्र जन्माला येईल. म्हणून याचा संतान जन्माला आल्याबरोबर आपण मारणार, याचा मृत्यू करू म्हणले स्वर्गात आणून. मग हा देवांचा राजा इंद्र आलेला एक कयादू मातेला आपल्या विमानामध्ये टाकलं, वरून स्वर्गामध्ये जायला लागला. जात असताना खाली नारदजीचा आश्रम होता. नारदांनी पाहिलं इंद्राचं विमान कसं काय फिरायला, म्हणले इकडे इंद्र काय करायला आलेने. इंद्राने प्रणाम केला नारदजीला. नारदजी म्हणतात, अहो इकडं कशासाठी आले? म्हणजे काहीच नाही. इंद्र म्हणला, तो पापी हिरण्यकशिपूचा अंश या कयादूच्या पोटामध्ये वाढते आणि या कयादूला घेऊन चाललो. जन्माला आल्याबरोबर त्या हिरण्यकशिपूच्या मुलाला मारणार म्हणले स्वर्गात. नारदजी म्हणले, अरे इंद्रिया, लहान लेकरासारखं काऊन करायला म्हणले तू? या कयादूला जर स्वर्गातून नेलं आणि स्वर्गात जरी जन्माला घातला मुलगा, जन्माला आल्याबरोबर त्या पापी हिरण्यकशिपूचं रक्त हिच्या अंगात आहे. जन्माला आल्याबरोबर ते तुला सिंहासनावून देवलोकाच्या गादीहून बाहेर काढेल, स्वर्गाच्या बाहेर हाकलून देईल आणि देवांचं राज्य स्वर्ग घेऊन टाकेल म्हणले. हे पटलं त्या इंद्रदेवाला. नारदजीला विनंती केली, महाराज मी काय करू म्हटले सांगा मला. कारण आता जर या कयादूला वापस सोडायला गेलो तर ते हिरण्यकशिपू मला सोडणार नाही आणि कयादूला स्वर्गात नेलं की घात झाल्याशिवाय राहणार नाही. काय करू? मग नारदजीने सांगितले, या कयादूला माझ्या आश्रमामध्ये ठेव म्हटले, तू जाय. जे काही त्या कयादूचं 6-7 महिने झाले होते आणि कयादू माता नारदजीच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस नारदजीचं भजन कानावर पडतंय, साधू संतांचे विचार कानावर पडतायत आणि हेच गर्भसंस्कार भक्त प्रल्हादजीला झाले. गर्भवती आई असल्याच्या नंतर ज्या माऊलीवर गर्भसंस्कार झाले तिचा मुलगा कुलवान जन्माला येतो. आज देखील बघा, जी मुलगी बाळपोटामध्ये असताना गाथा ज्ञानेश्वरी वाचते, पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की 101% पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तिचा मुलगा वारकरी माळकरी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. चांगलं काम केल्यानं का चांगलं होणार नाही? वाईट केल्यानं, पाप केल्यानं वाईटच होते आणि चांगलं केल्यानं चांगलंच होते ना मायबापा. गर्भसंस्कार एवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हे संस्कार कधी पडले असतील तर मायबापांनो गर्भामध्ये संस्कार पडले. माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेंचे काल मी तुम्हाला डोहाळे सांगितले. बाळ छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भामध्ये होते तेव्हाच इथल्या देवाचं, धर्माचं, देशाचं रक्षण करावं हे विचार माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मातेचे होते. म्हणून या जिजाऊ मातेच्या पवित्र संस्कारामुळे, पवित्र गर्भामुळे या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. हे गर्भसंस्कार आहेत. माझ्या कौशल्या मातेला विचारलं दाशीनं, राणी साहेब तुम्हाला काय डोहाळे लागत आहेत? आणि तेवढ्यात शेजारी राजा दशरथजी होते. राजा दशरथजीकडे पाहिलं आणि कौशल्या माता म्हणतात,
मला डोहाळे हे लागत आहेत माझ्या विवाहामध्ये लग्नामध्ये त्या रावणाने विध्वंस केलता लग्नाला अडथळा आलता त्या पापी रावणाचा नाश करण्याचे मला डोहाळे लागत आणि हेच डोहाळे हे संस्कार जगाच्या मालकाच्या प्रभू रामचंद्रावर पडले म्हणून प्रभू रामचंद्राने त्या पापी रावणाचा काटा काढला हे आहेत गर्भसंस्कार आणि रात्र दिवस भगवंताचं भजन नारदजीचं हे चरित्र नारदजीचं नाम साधना कयादू मातेच्या गर्भावर पडले पवित्र हिच्या पोटी मुलगा जन्माला आला त्या मुलाचं नाव आहे भक्त प्रल्हाद हे देखील रात्र दिवस भगवंताचं भजन करायला लागले आणि मग थोडा मोठा झाला की नारदजीने हिरण्यकशिपूकडे या कयादूला प्रल्हादाला आणून सोडले धन्यवाद व्यक्त केले त्या हिरण्यकशिपूने नारदजी एक विशेषता आहे सगळ्या संतांमध्ये नारदजीचं जीवन अलौकिक आहे नारदजी जसे स्वर्गामध्ये देवलोकात सगळीकडे नारदजी जातात तसेच नारदजी पापी दैत्याच्या कुळात राक्षसांच्या घरात देखील जातात राजा कंस असेल राजा रावण असेल हिरण्यकशिपू हिरण्याक्ष असेल या सगळ्यांच्या राज दरबारामध्ये या पापी राक्षसांच्या घरामध्ये नारदांना एंट्री होती नारदजी तेच आहे ज्याला कोणीच रद्द करू शकत नाहीत ते आहेत नारद सगळीकडे वेलकम वेलकम सगळीकडे स्वागत नारदांचं आणि कयादूला भक्त प्रल्हादजीला दिलेला आहे उपकार आभार मानलेले आहेत हिरण्यकशिपूने आणि मग आपल्या बाळाकडे पाहिलं तर लहान बाळक नारायण नारायण भजन करायला लागला राग आला रे या जगाचा या राज्याचा मालक मी आहे माझ्यापेक्षा मोठं कोण नाही देवाला मानू नको प्रल्हादा प्रल्हादजी मानायला तयार नाहीत उपदेश करायला लागले पिताजी तुम्हा आम्हाला जन्मजानी घातलंय तो भगवान परमात्मा आपला मालक आहे त्या देवाच्या प्राप्तीशिवाय पर्याय नाही मग त्याला दैत्य विद्या शिकण्यासाठी दैत्य गुरुच्या घरी पाठलेला आहे शंड आणि अमरक त्या गुरुचं नाव आहे राक्षसी विद्या त्यांच्याकडे शिकण्यासाठी पाठवलं तिथं गेल्याच्या नंतर सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि भक्त प्रल्हादजी भगवंताचं भजन करायला लागले हे पाहिलं हिरण्यकशिपूने राग आला अरे प्रल्हादा घरामध्ये देवाचं नाव घेतो इथं दैत्य विद्या शिकण्यासाठी पाठवलं तर इथं तूही बिघडला आणि सगळ्या पोरांना बिघडीलाय रथाला बांधलं राज्यामध्ये आणलेलं आहे आणल्याबरोबर आज्ञा दिलेला पहाडावून खाली टाका डोंगरावून खाली टाकतं प्रल्हादीला काहीच होईना झालंय गरम तेल केलं तेलामध्ये उखळते तेलामध्ये टाकलं प्रल्हादजीला काही होईना होळिका नावाची त्याची बहीण होती त्या होळिकीने सांगितलं दादा मला अग्निदेवाचं भागवता आरती करू तुझ भगवंता जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनी रे परम भक्ती रे नाना परी रे जा हरि चरिता करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गीत करू से मधुर फला आवाज आवाज स्वादर से सोज्वल आत्मा राम मुनि सकल देवनि जल तरणी